कि आज दिन तुम्हारा है कल हमारा होगा, महाराष्ट्र का किसान एक दिन पंजाब जैसा होगा। त्या दिवशी तुम्हाला लक्षात येऊन जाईल की बाबा त्यांनी कसं एक वर्षभर आंदोलन केलं, आम्ही त्यापेक्षाही स्ट्रॉंग आंदोलन करू, पण 1 इंचही जमीन यांना देणार नाही। जनतेत आली वर तोंड करून सांगता की बाबा भारत हा कृषी प्रधान देश आहे, और कृषी प्रधान देश थोडी तरी शेतकऱ्याविषयी आपुलकी असन तर शेतकऱ्याचा प्रश्न आहे। तुम्हाला 2 वर्ष झाले, 2 वर्षामध्ये साधं तुम्हाला शेतकऱ्याचं मूल्यांकनच काढता नाही आलं। जालना नांदेड समृद्धीच्या आंदोलनाला जवळपास 4 महिने कंप्लीट झालेले आहे। आम्ही ज्या लिंबाच्या झाडाखाली बसलो होतो त्या लिंबाच्या झाडांना सगळेच ऋतू पाहिले, म्हणजे पालवी येणं, लिंबोळी येणं, फुलोरा येणं, झडून जाणं, आसपास म्हणजे सगळेच ऋतू पाहिले। आम्ही सगळे शेतकरी त्या झाडाचे, म्हणजे आमच्या आंदोलनाचा सगळ्यात मोठा साक्षीदार असेल तर ते लिंबाचं झाड आहे। सरकारला म्हणा किंवा या इथल्या अधिकाऱ्याला म्हणा बिलकुल काही घेणं देणं नाही। आज परवा दिवशी आमची कलेक्टर मॅडम सोबत मीटिंग झाली, त्यांनी सांगितलं की ते व्हीसी द्वारा जे काय आहे ते मान्य नाही, आदेश आम्हाला लेखी लागते। मला मॅडमला हेच प्रश्न करायचा की बाबा तुम्ही जी लाडकी बहीण योजना आहे सरकारनं आणली, त्याच्यात तुम्हाला म्हणजे असे कोणते लेखी आदेश आले की तुम्ही लगेच काही दिवसाच्या नंतरच लगेच खात्यात पैसे टाकले त्या लेडीजच्या? का शेतकऱ्यांना म्हणा का कोणत्या विरोधी पक्षांना त्याची मागणी केली? हा, दुसरी गोष्ट आहे आपली हे जी आहे ई पीक पाणी तुम्ही आणलेली आहे की बाबा ती ऑनलाईन करायची, शेतकऱ्यांनाच करायची, तिच्याशिवाय पीक विमा भरलेला मंजूर होत नाही। हा, तर ती गोष्ट काही शेतकऱ्यांनी सांगितली नाही बाबा की आम्हाला ऑनलाईन ई पीक पाणी आहे। दुसरी गोष्ट आता सौर ऊर्जाचं आहे, जे फॉर्म ऑनलाईन करायचं आहे ते सरकारनं आणलं। मग या सगळ्या गोष्टी तुम्ही जे काय KML ना ते ड्रोन ना काय पाहणी केलेली आमच्या समृद्धीची, झाडं असन, शेती, विहीर काय ते तुम्ही म्हणता की बाबा याच्यात असलं तर आम्ही धरतो, नाही तर धरीत नाही। हा, मग ते तुम्ही त्याला मान्य करतात, मग मॅडम या जे वरल्या नेत्या लोकांनी दिलेले आदेश ऑनलाईन असलेले मान्य काऊन करीत नाही? हा, आणि त्यांना जर सरकारला समजा करायचंच नसलं तर शेतकऱ्याला तुम्ही साधं समजू नका। तुम्हाला मी तुमच्या पत्रकारितेच्या भाषेमध्ये सांगन की आज शासनाच्या की आज दिन तुम्हारा है कल हमारा होगा, महाराष्ट्र का किसान एक दिन पंजाब जैसा होगा। त्या दिवशी तुम्हाला लक्षात येऊन जाईल की बाबा त्यांनी कसं एक वर्षभर आंदोलन केलं, आम्ही त्यापेक्षाही स्ट्रॉंग आंदोलन करू, पण 1 इंचही जमीन यांना देणार नाही। तुम्हाला तुमचं वैयक्तिक जर स्वार्थ असलं तर तुम्हाला सकाळी 5ला शपथविधी घ्यायला चालतं। हा, तुम्हाला तुमचं वैयक्तिक स्वार्थ असलं तर उपराष्ट्रपती रात्यातून बदलिता येतो, मग तुम्हाला शेतकऱ्याच्याच गोष्टी कोण कळत नाही। आणि मग जनतेत आली वर तोंड करून सांगता की बाबा भारत हा कृषी प्रधान देश आहे, और कृषी प्रधान देश थोडी तरी शेतकऱ्याविषयी आपुलकी असन तर शेतकऱ्याचा प्रश्न आहे। म्हणजे झाड लावलं तर त्याला मोठं व्हायला कमीत कमी 4-6 महिने लागते। हे तुम्हाला 2 वर्ष झाले, 2 वर्षामध्ये साधं तुम्हाला शेतकऱ्याचं मूल्यांकनच काढता नाही आलं तर काऊन नाही आलं? कारण कोण त्याच्यात काहीतरी तुमचे अधिकारी म्हणा किंवा सरकारी कर्मचारी म्हणा त्यात काहीतरी फॉल्ट करायला लागले तेव्हाच नाही निघलं ना। शेतकऱ्याचं तर काय, जे एकदा लावलेलं असतं ते काय असं घंट्यातून 2 घंट्यात बदलिता येत नसतं। जे माणूस म्हणतो की बाबा या कंपनीचा आपण प्रोजेक्ट चालू केला ना आता आपण चेंज झाला म्हणून बदल तर करू, तसं शेतकऱ्याला करता येत नसतं। मग या सगळ्या गोष्टी शासनाला लक्षात कसं काय येत नाही? या गोष्टी जर शासनाला लक्षात येत नसेल तर शेतकरी याच्यापेक्षाही स्ट्रॉंग आंदोलन करीन, पंजाबपेक्षाही स्ट्रॉंग आंदोलन करीन, आणि सरकारला या आंदोलनाच्या शेतकऱ्याला मनासारखे पैसे द्यायला भाग पाडेल।